निजामांना पुन्हा एकदा घरी पाठवायचंय असंही अमित शहानी म्हटलंय. तर जनता कोणाला उखडून फेकणार हे निवडणुकीत कळेल अशी प्रतिक्रिया खासदार इम्तियाज जलील यांनी दिली आहे. हमारी छोटी सी गलती, छोटी सी आलस और आज फिर से मजलिस बैठी है. संभाजी नगर वालों को एक कबूल है क्या? जरा जोर से बोलिए, आप सहमत हो क्या? आज इस सभा से संकल्प कर कर जाइए. सरदार पटेल ने जो आजादी के बाद निजाम से मुक्ति दिलाई थी, ये नए निजामों को आप फिर से एक बार घर में बिठाकर उनकी जगह बताने का काम करेंगे. निवडणूक जवळ आहे. कोण कोणाला उखडून फेकणार आहे ते जे लोक मतदान करतील ते त्याचा निर्णय देतील. आणि लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये सगळ्यांना निवडणूक लढण्याचा अधिकार आहे. तुम्ही तुमचे मुद्दे सांगा. पण माझी अपेक्षा हे होती आदरणीय अमित शाह साहेब की तुम्ही आमच्या शहरामध्ये आलेले आहे. तुम्ही तुमच्या भाषणामध्ये त्याचाही उल्लेख करा की माझ्या जिल्ह्यामध्ये 62,000 असे लोक आहे ज्यांच्या सहकार विभागांनी पैसा कशा खाल्लेला आहे गोरगरीब लोकांचा. त्याच्या बाबतीत बोलले असते तर मी तुमचं स्वागत केलं असतं. आणि आता हेच लोक कुणाला उखडून फेकणार आहे हे तुम्हाला येणाऱ्या 1-1.5-2 महिन्यामध्ये कळेलच.